नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरेश भट यांच्याबद्दल मी बोलण्यात काही विशेष अर्थ नाहीये. त्यामुळे सरळ-सरळ त्यांच्या गझलेपासून सुरुवात करू. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. या गझलचा खूप जणांनी उल्लेख केलेला आहे. अनेक जणांची ही अत्यंत लाडकी अशी ही गझल आहे. या कवितेबद्दल, या गझलेबद्दल माझे स्वतःचे काही विचार आहेत, ते मी तुमच्या समोर मांडीनच. आधी आपण ही गझल वाचूयात, ही कविता आधी वाचूयात. आणि हो, मी पूर्वीही सांगितलं, आत्ताही सांगतो, गझल हा गायचा प्रकार नाही. गझल हा कवितेचा एक प्रकार आहे. जसा अभंग असतो, भारुड असतं, लावणी असते, तसा गझल हा एक प्रकार आहे, काव्य प्रकार. त्याचे स्वतःचे छंद आहेत. त्यामुळे गझल गायचा प्रकार नाही. त्यामुळे गझल वाचून दाखवतो असं म्हटलं सुद्धा बरोबर. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते. पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही. काय सुंदर वाक्य आहे. याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट यांचा एल्गार हा जो कविता संग्रह आहे, त्याच्यातली ही कविता आहे, त्यातली ही गझल आहे. कविता वाचल्यानंतर माझी जी पहिली भावना होती मनामध्ये ती अशी आहे की ही कविता खरं तर कवीने कवितेला किंवा त्याच्या प्रतिभेला उद्देशून केलेली ही कविता आहे. प्रत्येक कवी, प्रत्येक कलावंत आपल्या कवितेशी, आपल्या प्रतिभेशी रोज संवाद साधत असतो. त्या प्रतिभेला लोकांनी नावाजावं, त्या प्रतिभेला लोकांनी डोक्यावर घ्यावं, हे त्या कलावंताचं स्वप्न असतं. त्या कवीचं म्हणा, त्या कलेचं कडे बघण्याचं कलावंताचं हे स्वप्न असतं. त्या प्रतिभेला उद्देशून, त्या प्रतिभेला आपल्या बरोबर घेऊन कवी एक विश्व निर्माण करू पाहत असतो. प्रत्येक कलावंत, कवीच नव्हे, कलावंत आपलं एक विश्व निर्माण करू पाहत असतो. आपल्या प्रतिभेचं विश्व आणि प्रतिभेच्या विश्वात जगणारं आजूबाजूचं विश्व. आणि कधी-कधी असा प्रसंग येतो जेव्हा असं वाटतं की या प्रतिभेला काही मोल मिळत नाहीये. या कलेला काही मोल मिळत नाहीये किंवा त्याची कुणालाच काही पर्वा नाहीये. म्हणजे असं होतं ना कधी-कधी की माझ्या असण्या नसण्याने जर कुणालाच काही फरक पडत नसेल, तर आपली नक्की व्हॅल्यू काय? आपली किंमत काय? याबद्दलचे प्रश्न निर्माण होतात आणि हे खूप मूलभूत प्रश्न आहेत. कारण की याचा संबंध तुमच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. कवीमधून कविता बाजूला काढा, त्या कवीला काही अर्थ नाही.
कलावंतापासून त्याची कला, त्याची प्रतिभा दूर न्या, त्याला काही अर्थ नाही. कवीच्या कवितेला शून्य किंमत द्या, त्या कवीला देखील शून्य किंमत उरते. कलावंताच्या कलेला जर शून्य किंमत मिळाली, तर तो कलावंत सुद्धा अस्तित्वहीन होऊन जातो. आणि त्या अस्तित्वहीन होण्याची भीती कलावंताला कायम भेडसावत असते. कायम म्हणजे कायम. एक वेळ तुम्ही त्याला नावं ठेवा हे त्याला चालतं. पण त्याच्या कलेला तुम्ही कमी लेखू नका. एवढीच त्याची माफक इच्छा असते. भले तुम्हाला आवडत नसेल, नको आवडू दे. पण त्याची किंमतच न करणं ही त्याची मोठी भीती आहे. कुठेतरी मला असं वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे. चूक बरोबर या फंदात मी जात नाही. कारण की कवितेकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असू शकतो. मी स्वतः कलावंत असल्यामुळे मी त्या दृष्टीने सुद्धा कवितेकडे बघतो आणि तोच मी विचार तुमच्यासमोर मांडतोय की इतकेच मला मला जाताना शरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, की मरणाने सुटका केलीये, जगण्याने छळलेलं होतं. कलावंताचं आयुष्य कधी-कधी त्याला छळतं. आता विचार करा, तुम्हाला जर दररोज कोणी येऊन म्हणत असेल, की "तू कवी आहे, तू पोटापाण्याचं काय करणार?" झालं? किंवा त्याला कोणी म्हणालं, आता ग्रेस सारखा कवी आहे, की "तुम्ही इतकं ऑब्स्क्युअर लिहिता, इतकं अ, विचित्र लिहिता, की काहीच कळत नाही. हे नको आहे, हे फार अवघड आहे." हे त्या कवीला फार छळतं. तसं सुरेश भटांना पण छळलं असणार आहे, की "तुमचे विचार असे का आहेत? तुमचे विचार आम्हाला पटत नाहीत." वगैरे, वगैरे, वगैरे. अशा अनेक गोष्टी सुरेश भटांच्याही आयुष्यात घडून गेलेल्या असणार आहेत. तर इतकेच मला जाताना शरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मरणाने सुटलो, या जगण्यातून सुटलो, अशी भावना होते कधी-कधी मनामध्ये येते. कल्पना करा ते लोढणं, वाहणं जगाचं, ही फार अवजड, बोजड गोष्ट आहे. कलावंताला समजणं थोडं सोपं आहे कारण की त्याचं अस्तित्व त्याच्याशी निगडीत असतं. सोप्या भाषेत सांगतो जे तुम्हाला कळेल, की तुम्ही आपलं कुटुंब चालवायला नोकरी करत असाल, गृहिणी असतील तर घर चालवत असतील, प्रयत्न करत असतील, की आपल्या घराला उत्तमोत्तम काही मिळावं. आणि जर तुमच्या या प्रयत्नांना कोणी किंमतच देत नसेल, तर तुम्हाला काय वाटेल? तसंच कलावंताला सुद्धा वाटतं. त्याला ते दाखवता येत नाही, त्याला ते सांगता येत नाही, कारण की त्याचा थेट तुमच्या आयुष्याशी संबंध येत नाही. पण कलावंताचा स्वतःच्या प्रतिभेशी रोज संबंध येतो. प्रत्येक क्षणाशी संबंध येतो. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. पाषाणांची दुनिया आहे. तुमच्या बोलण्याने तर जगाचा काही फरक पडणार नाही. तो आपल्या नियमानेच जग चालत राहणार आहे. जसं तुम्हाला आत्ता छळतंय तसंच छळत राहणार आहे. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. मी मगाशी म्हणालो ना, की त्या कवितेकडे मी कवी आणि त्याची प्रतिभा, कवी आणि कला, कवी आणि कविता यांच्यातलं जे संभाषण आहे, त्या दृष्टीने का बघतो? कारण की हे एका कवीचंच वाक्य असू शकतं, की जो म्हणतो, की "मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते." शब्दांचे बहर आणखीन कोण उधळणार? कवी, लेखक हेच उधळणार. आणखीन कोण उधळणार आहेत? ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. कधी काळी त्या रोमॅन्टिसिझममध्ये आपण जगलो होतो. प्रत्येक कलावंत त्या रोमॅन्टिसिझममध्ये जगत असतो. स्वतःचं एक विश्व त्याचं तयार करायचा प्रयत्न करत असतो. त्याची धडपड करत असतो. त्या धडपडीत सुद्धा त्याला मजा येत असते. गेलेल्या आयुष्याचा मधुमासकडे विसरूया, पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते. इथे प्रश्नचिन्ह आहे. वाऱ्याने कधी का पाऊल मागे वळतं का? हे कधी वळले होते? कधीच नाही. मग आता हा मधुमास विसरूयात, बस झालं. कारण की सरणावर जायची वेळ आली आता. सरणावर असण्याची वेळ आली. मधुमास विसरू.
कदाचित पूर्वी मी माघारी वळलो सुद्धा असतो, सरणावरनं मागे वळालो सुद्धा असतो. पण आता नाही. आता विसरूया आता बास. जाऊ दे आता. जाऊ दे मला या जगातनं थोडी सुटका पाषाणांच्या जगातून सुटका मिळू दे. मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी. मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले. याचा थोडक्यात अर्थ सांगतो, की मगाशी मी तुम्हाला म्हणालो, की तुम्ही कलावंताला काही बोललात तर कलावंताला त्याचं काही वाटत नाही. त्याचं इतकं वाटत नाही काही. कारण की प्रत्येक जण दुसऱ्याला नावं ठेवतोच, की हा चांगला माणूस नाहीये, हा वाईट आहे, हा व्यसनी, हा लुच्चा आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. अनेक गोष्टी कलावंताला तुम्ही काहीही बोला, हे सगळं ठीक असतं. कलावंताची एकच अपेक्षा असते, की माझ्या प्रतिभेला तुम्ही त्याची चेष्टा करू नका, त्याला नावं ठेवू नका. माझ्या कलेला नावं ठेवू नका. मी तेव्हाही चुपचाप तुझे नाव वगळले होते. माझ्या कवितेला दोष देऊ नका. दोष द्यायचा तर मला द्या. मला दोष द्या, अगदी निर्धास्तपणे द्या, नावं ठेवा, काही करा. पण माझ्या कवितेला दोष देऊ नका, माझ्या प्रतिभेला दोष देऊ नका. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. सगळा दोष मी माझ्यावर घेतला होता. प्रतिभे तुझ्यावरती मी हा दोष येऊ दिला नाही. माझ्या शब्दांना आरोपित करू नका. माझ्या कवितेला नावं ठेवू नका. मला तुम्हाला जे हवंय ते करायचं ते करा. माझ्या प्रतिभेला करू नका. आय कॅन टॉलरेट द सिन बट नॉट द फन. ग्रेसचं वाक्य आहे. तसं आहे हे. मी प्रयत्न केला, की माझ्या कवितेला नावं ठेवू नका. मला नावं ठेवा. ठीक आहे. तुझे नाव मी चुपचाप वगळले होते. प्रत्येकात काही ना काहीतरी न्यून असतंच. कलाकार हा काही आकाशातनं पडलेला नसतो. कवी काही आकाशातनं पडलेला नाही. त्याच्यातही न्यून असतंच. पण कधी-कधी काय होतं त्याच्यातले न्यून जे आहे, त्याचे पडसाद कवितेवर उमटतात. उदाहरणार्थ एखाद्या कलावंताचं खाजगी आयुष्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला आवडत नाही. त्याचं वागणं वगैरे. मग आपण त्याची कला जी आहे, त्याची प्रतिभा जी आहे, ती सुद्धा त्याच दृष्टिकोनातनं बघू लागतो. आता गंमत अशी आहे, की प्रत्येकाने कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्याच जर रंगीत काचांमधनं आपण त्याच्या प्रतिभेकडे सुद्धा बघायला लागलो, तर त्याला वाईट वाटतं. तर त्या कलेची चेष्टा होते. त्या कलेचा मत्सर होतो. ते टाळण्याचा कलाकार आतोनात प्रयत्न करत असतो. याचेच रडू आले, की जमलेन मला रडणेही. याचेच रडू आले, की जमलेन मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. रडणं नाही जमत काही लोकांना. मुख्यतः ज्यांचा कणा ताठ असतो ना, जे स्वतःच्या नियमांनी जगत असतात, त्यांना रडू येत नाही. रडायला येत नाही. आम्हाला हात पसरायला जमत नाही हो. आम्हाला हात पसरायला जमत नाही. कलावंत जो असतो, तो कुणापुढे हात पसरत नाही, कारण की तो मुळात धार्जिणाच नसतो. तो कोणाचं काही देणं-घेणंच लागत नाही. कलावंत म्हणून हां, माणूस म्हणून नाही. समाजात राहताना समाजाची बांधिलकी आहेच. पण कलावंत म्हणून तो कोणापुढे हात पसरत नाही. अशी उदाहरणं खूप आहेत. मिर्झा गालिबची पण आहेत. "बना है शह का मूसा है, फिरे है इतराता, वगरना शहर में गालिब की आबरू क्या है." म्हणजे ज्यांनी हात पसरले, त्याचा सुद्धा धिक्कार करतोय मिर्झा गालिब. असे उदाहरणं खूप आहेत त्याच्यामध्ये. पण इथे सुरेश भट असं म्हणतात, की "याचेच रडू आले, की जमले न मला रडणेही." लोकांना हे माहितीच नाही, की मलाही रडू येऊ शकतं. मलाही वाईट वाटू शकतं. मलाही दुःख होतं. हे जर रडून दाखवता आलं असतं ना, तर दुनियेला कळलं असतं. दुनिया तर पाषाणांची आहे ना. दुनिया पाषाणांची आहे. जो रडतोय, जो रडून दाखवतोय, त्याचंच रडणं फक्त दुनियेला दिसतं. जो रडत नाही, ज्याला रडू येत नाही, त्याचं रडणं दुनियेला दिसत नाही. तो आतून रडत असतो, आतून धुमसत असतो. चेहऱ्यावर कदाचित त्याच्या हास्य असेल, चेहऱ्यावर कदाचित स्मित असेल, पण तो आतून जळत असतो.
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. कलावंत म्हणून मला जमलं नाही रडणं. हात पसरणं जमलं नाही. झुकणं जमलं नाही. खरं तर हल्ली जे झुकतात त्यांचीच कामं होतात. जे झुकत नाहीत त्यांना बाजूला केलं जातं. असो. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. प्रतिभेबद्दलची स्वप्न जी आहेत, तीच कलावंतासाठी मोठी आहेत. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. अर्थात मी माझ्या कलेमध्ये ही जी स्वप्न आहेत तुझ्याबद्दल पाहिलेली, ती माझ्या आसवांमध्ये दिसली. लोकांना काय दिसलं, की मी रडतोय, पण त्याच्यात जे रंग होते ना, ते तुझ्या स्वप्नांचे होते. ते त्या स्वप्नांचे रंग दिसले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. सरणावरती एकांतच असणार ना. सरणावर आणखीन काय अपेक्षा आहे तुमची? कलावंत स्वतः म्हणतोय, की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. जर स्वतः कवी म्हणतोय, की मी सरणावर चाललोय, सरणावर आहे, तर तिथे एकांतच असणार. तिकडे आणखीन काय असणार आहे? नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. त्या एकांतामध्ये सरणावर एकांतामध्ये तुझ्या स्मरणांची रिमझिम झाली. तुझ्या म्हणजे प्रतिभेच्या माझ्या या मला जो अर्थ उमगला तो हा, की तुझ्याबद्दल तुझ्यासाठी मी जी स्वप्न पाहिली होती, तुझ्याबरोबर जे दिवस घालवले, जे क्षण घालवले, त्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. बरं पाऊस नाही पडला. शब्द काय वापरलाय? रिमझिम झाली. स्मरणं कोसळली नाहीयेत पावसासारखी, वादळासारखी आली नाहीयेत. रिमझिम झाली. हलके, हलके, हलके ती स्मरणं जी आहेत ना, ती त्वचेवरती अशी उमटताना दिसतायत. रिमझिम चालू आहे. कलावंताच्या त्याच्या प्रतिभेशी जे आयुष्य गेलं, त्याच्याबरोबर त्या प्रतिभेबरोबर जगताना त्या स्मरणांची ही रिमझिम. अखेरच्या क्षणी जेव्हा तुम्हाला आठवतं ना, की "अरे, तेव्हा असं केलं होतं, तेव्हा हे सुचलं होतं, तेव्हा ते सुचलं होतं, हे राहिलं, हे केलं, सगळं झालं" वगैरे, वगैरे. अर्थात कलावंताच्या आयुष्याची ही गोळाबेरीज. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. हे शब्द किती विचित्र आहेत पहा. भास कवळले होते. भास खरं तर वस्तुरूपात असं काही नसतातच. भास तर वस्तुरूपात नाहीच आहेत, अदृश्य आहेत. हे भास आहेत. पण ते अदृश्य रूपातले भास सुद्धा कवळलेले होते. मी जो अर्थ घेतला तो असा आहे, की नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. म्हणजे मी तुला कवळले नव्हतेच. मी तुझे भास कवळले होते. हे प्रतिभे मी तुला कवळलेले नव्हते. कलाकार म्हणतोय, की "हे प्रतिभे मी तुला कवळलेले नव्हते. मी फक्त तुझे भास कवळले होते." मी जो अर्थ घेतला तो असा आहे, की तुझं पूर्ण स्वरूप, सत्य स्वरूप जे आहे, जे तुझं खरं रूप आहे, ते मला मिळालेलंच नव्हतं. इतके दिवस मी ज्याला समजत होतो, की माझ्या प्रतिभेला मी जवळ घेऊन बसलोय, माझ्या कवितेला मी घेऊन बसलोय, ते पण भासच होते. एका अर्थी ज्याला आपण विनयशीलता म्हणतो ना, ती विनयशीलता या वाक्यातनं दिसून येते, की कला जी आहे, हे तर परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वराचं निर्गुण रूप ज्याला म्हणतो ती कला. कारण की कला ही निसर्गदत्त आहे. इतके दिवस मी जे धरून बसलेलो होतो, ती ती प्रतिभा नव्हतीच, ती तू नव्हतीच. ती तुझे भास होते. म्हणजे अजूनही मला तुझं खरं स्वरूप कळलेलं नाही. अजून मी तिथपर्यंत पोहोचलेलोच नाहीये. आत्ताशी मी तुझे फक्त भासच कवटाळलेले होते. मला तुझं रूप कधी मिळालंच नाही. कधी तू माझ्या कवेत आलेलीच नाहीस. मला फक्त वाटत होतं आली आहेस, पण नाही आलीस. मी याचा नकारात्मक अर्थाने या वाक्याचा अर्थ घेणार नाही. कारण की त्या कलेच्या शोधातच नेहमी कलावंत असतो.
तिच्या मूळ रूपाच्या शोधातच कलावंत असतो आणि तो शोध जो आहे, तो तुमच्या समोर तो सादर करत असतो. त्याला त्याचं सादर होणं, व्यक्त होणं म्हणतात. सुरेश भटांसारखी माणसंच लिहू शकतात, की नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. मला तुझं मूळ रूप अजूनही समजलेलं नाहीये. मी ज्याला समजवतो ते तर भास होते. हे माझे भ्रम होते, की मी तुला कवळलेला आहे. पण तुझं मूळ स्वरूप अजून मला सापडलेलंच नाहीये. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. कलावंताला फार वणवण करावी लागते. आणि ही वाऱ्यावरची वणवण आहे. गंमत बघा, शब्द सुद्धा कसे वापरलेत, वाऱ्यावर वणवण केली. वाऱ्यावर वणवण कोण करतं याचा जर तुम्ही विचार केला, तर जी गळलेली पानं असतात ना, तीच अशी वाऱ्यावर वणवण करतात. किंवा जे भरकटलेले पक्षी असतात, तेच वाऱ्यावर वणवण करतात, की ज्यांना आपलं घरटंच नसतं. ज्यांना कुठलं घरच नाही तेच वणवण करणार ना. ज्यांना आपला घरटं आहे, ज्यांना आपला आशियाना आहे, ते कशाला वणवण करतील? ते आपल्या घरी जातील. ज्यांना घरच नाही मिळालं, ज्यांना आसराच नाही मिळाला, ज्या कलावंताला आसराच नाही मिळाला, त्याचीच फरफट होते, त्याचीच वणवण होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. शब्द बघा, जे दार खुले दिसले, जे वाटलं त्याला, की अरे हे दार उघड आहे. आपण या घरात जाऊ शकतो. इथे आपल्याला आसरा मिळू शकतो. ते दार आधीच निखळलेलं होतं. अर्थात त्या घराचा काही उपयोग नाहीये. तिथे तुम्हाला काही आसरा मिळणार नाहीये. कारण की कोणीतरी पूर्वी येऊन ते घर आधीच सोडून गेलेलं आहे. तुम्हाला तिथे कोणीही सापडणार नाही, कोणीही मिळणार नाही. थोडक्यात आश्रय, आसरा मिळणार नाही. आता शेवटचा गडो बघा, की मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. त्या रात्री म्हणजे ज्या रात्री मनोमन कलावंत सरणावर जाऊन चढला होता, की आता अखेरचा क्षण. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. आशेने तेवत होतो. काय आहे? माणसाची आशा संपत नाही. कलावंत असो, काही असो. कलावंताला तर अधिक त्याची आशा संपत नाही. ती आशा संपत नाही. पाश सुटत नाही. वसंत कानेटकरांच्या शब्दात सांगितलं तर. आणि आरती प्रभूंच्या शब्दात सांगायचं तर, तरी फुलतात गुलाब हे ताजे. ते आशा सुटत नाही. तरी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. संकुचित होत चाललंय संसार, आयुष्य जगणं. त्याच्यामध्ये आशेचा दीप कुठेतरी जळत होता, तेवत राहत होता. आणि तो जेव्हा विझला, कलावंत जेव्हा विझला, तेव्हा आकाश उजळले होते. कोणामुळे? आकाश कोणामुळे उजळले? मला विचाराल तर कलावंत गेल्यानंतर सुद्धा त्याची प्रतिभा जी आहे, ती उदयाला आली. त्या प्रकाशाने, त्या प्रतिभेच्या प्रकाशाने आकाश उजळले होते. अनेक वेळा तुम्ही वाचलं असेल, नसेल मला माहित नाही. पण ज्यांचा नियर डेथ एक्सपिरियन्स असतो ना, त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांना शेवटी एक प्रकाश दिसतो फार मोठा. आधी अंधार-अंधार होत जातो डोळ्यापुढे आणि मग एक प्रकाश दिसू लागतो. दिव्य प्रकाश असतो तो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मी जेव्हा विझत गेलो, तेव्हा ते विझलं सगळं आणि एक शून्याचा आणि अनंताचा यांच्या मधोमध असणारा, यांच्या सीमारेषेवर असणारा जो निर्गुण असा प्रकाश आहे, त्याने ते आकाश उजळलं. आकाश उजळून गेलं डोळ्यापुढे, की माझा शेवट कलावंत म्हणूनच झाला. मी विझलो तेव्हा हे किती विरुद्धार्थी, विरुद्धालंकार म्हणतात त्याला, की मी विझलो तेव्हा आकाश उजळलं. दुसरा अर्थ असाही होतो, की रात्रभर तेवत ठेवलेला दिवा जेव्हा मालवतो पहाटे, तेव्हा आकाश उजळायला लागतं. नवीन सूर्योदय होतो. हाही एक वेगळा अर्थ इथे मी घेतोय, की
मी गेलो तर ठीक, हरकत नाही. माझ्यासारखा आणखीन कोणीतरी येईल. हाही एक वेगळा अर्थ इथे होऊ शकतो. असो, तर सुरेश भट यांची ही अत्यंत अप्रतिम कविता, अप्रतिम गझल तुम्हाला मी ऐकवली आणि त्याबद्दल माझे विचार मी तुमच्यासमोर मांडले. अनेकदा लोकं म्हणतात, की हा अर्थ चुकीचा आहे, तो अर्थ चुकीचा आहे, हाच बरोबर आहे, तोच बरोबर आहे. मी स्वतः कवी आहे म्हणून तुम्हाला सांगतो, की प्रत्येक कविता ही एखाद्या लोलकासारखी असते. तुम्ही कुठून बघताय, कोणत्या संदर्भाने बघताय आणि तुमच्या अर्थांचा प्रकाश तुमच्या अ, तुमच्या अनुभवांचा प्रकाश कुठून येतोय त्याच्यावरती तुम्हाला कुठले अर्थ गवसतात हे ठरतं. प्रकाश एकच आहे, पण लोलक जेव्हा फिरतो तेव्हा तुम्हाला 7 रंग दिसतात. तसंच काहीसं आहे. प्रत्येक जण आपापल्या संदर्भानुसार, आपल्या आठवणींनुसार कवितेकडे बघत असतो आणि त्याच्यानुसार त्याचं आकलन करायचा प्रयत्न करत असतो. चूक बरोबर काही नाही. उद्या माझी एखादी कविता आहे, त्याचा जो मला अर्थ उमगला त्यापेक्षा तुम्हाला वेगळा अर्थ उमगू शकतो. हे शक्य आहे. चूक बरोबर असं काही नाही. असो, तुमचे विचार मला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या जुन्या उत्तम कवींच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. लोकांनी उत्तम-उत्तम वाचलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. हा एक मोठा उद्देश माझा चॅनल सुरू करण्यामध्ये आहे. पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला भेट द्या. माझे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. राजकारण सोडून सगळ्या गोष्टींवर आपण बोलतो. असो. तर पुढच्या वेळी भेटू. पुढची एखादी कविता घेऊन किंवा कथा घेऊन किंवा आणखीन कुठलातरी विषय घेऊन बापटांची बडबडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.